3 तासाचा पेपर आहे, 120 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आणि 25% कट ऑफ आहे 75 मार्कांचा क्वालिफाय करायचा. सो दोन्हीमध्ये विचार करायचा झाला तर आपल्याकडे मेजॉरिटी अभ्यासक्रम आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याची कॅपॅसिटी वेगळी असते. त्याचा अभ्यास किती झालेला आहे, तो कुठल्या टॉपिकवर चांगला आहे, कुठल्या टॉपिकवर वीक आहे. सो त्याच्यानुसार त्यांनी पेपर अटेम्प्ट करायला घ्यावं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला स्टेप अशी असते की पहिले पेपर हातात आल्यानंतर पहिल्यापासून शेवटच्या क्वेश्चनपर्यंत त्याने बघावं की जो क्वेश्चन त्याला पाहिल्या अटेम्प्ट करता येतो की आन्सर माहिती आहे विदिन अ सेकंड तो अटेम्प्ट करतो. पूर्ण 120 क्वेश्चनपर्यंत जाणं. दुसऱ्या स्टेपला परत पहिल्या क्वेश्चनपासून 120 पर्यंत जायचं की त्या स्टेपमध्ये तुम्हाला बघायचं असे क्वेश्चन की ज्याच्यावर तुम्हाला थोडा विचार करून आन्सर येतं. ही सेकंड स्टेप. आणि शेवटची स्टेप अशी असेल की लेट्स ट्राय की येऊ शकतं की नाही. एक शेवटचा अटेम्प्ट ट्राय करून बघू, विचार करून येऊ शकतोय की नाही, अदरवाईज सोडून द्यायचं. त्या 3 स्टेपमध्ये करावं की जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह होतात. की तुम्हाला माहिती की पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही 40 अटेम्प्ट केलेत की जे कन्फर्म आहेत की हे चुकणारच नाही. सेकंड स्टेपमध्ये तुम्ही मे बी 15 अटेम्प्ट केले, त्यातले तुम्हाला माहिती आहे की सर 12-13 तर कन्फर्म आहेत, 2-3चा शुअर नाही. आणि लास्ट स्टेपमध्ये वी आर ट्राईंग की देखते जम गया तो हो गया सर. सो जेणेकरून तुमचा स्कोर चांगला होऊ शकतो. तर हा एक पॅटर्न आहे कम्प्लीट टाइम मॅनेजमेंटचा.